नमस्कार मित्रांनो, आज आहे 4 डिसेंबर. आजचं मार्केट खूप सोपं आहे. जर ज्यांनी माझे व्हिडिओ पाहिले असतील त्यांच्या लक्षात येऊन जाईल, त्यांना जास्त अडचण येणार नाही. तरी एकदा ओव्हरलुक आपल्याला सांगतो मी. मार्केट पॉझिटिव्ह ओपन झालं आणि परत त्याच लेवलला येऊन वरती आलेलं आहे. वरती आलं की इथं पिन बार बनली. स्पष्टपणे पिन बार बनली, म्हणजे इथं सेलिंगचा संकेत आपल्याला दिलेला आहे. थोडंसं खालीवर केलं आणि धाड दिशी पडलं. अचानक पडलेलं आहे मार्केट. मी वारंवार सांगत असतो, वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सजेस्ट केल्या जातात. जसं पिन बार बनली, ओके, काम झालं. त्यानंतर हा लो ब्रेक केला. बऱ्याच जणाला घाई असते लो ब्रेक केल्यानंतर सेलिंगची. आता सेलिंग जर लो ब्रेक केले इकडं कुठं होईल? खाली गेलं का नाही गेलं म्हणजे लॉसमध्ये जाणार आहे तो व्यक्ती. त्यामुळे लक्षात घ्या, इथं लो ब्रेक केला. चार्ट पॅटर्न जरी पाहिला आपण, कॅन्डल पॅटर्न आणि चार्ट पॅटर्न दोन्हीची आपल्याला आवश्यकता असते. लो ब्रेक केला, खाली आलं. जे संयमाने थांबले, वर आल्यानंतर सेल केलं, त्यांना फायदा मिळेल. जे की गडबड करतात त्यांना मिळणार नाही. त्यानंतर इथं बॉटमला सुद्धा पिन बार बनलेली आहे. जसं टॉपला गेल्यावर पिन बार बनली, बॉटमला गेल्यावर पिन बार बनली. इथून मार्केट वरती आलं, वर गेल्यावर टॉपला परत पिन बार बनली आणि मार्केट खाली आलं. 3 वेळा संधी दिली मार्केटने. आता प्रत्येकजण संधी घेईलच असं काही नाही. बरेच जण विचारतात मला की सर याच्यामध्ये काय करायचं आहे, कसं करायचं आहे. ट्रेड करण्यासाठी साध्या सोप्या गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने पाहू शकता, पण ट्रेड करण्यासाठी मी सांगेल की नेमकं काय केलं पाहिजे. ट्रेड करण्यासाठी स्वतःचे रूल्स डेव्हलप केले पाहिजेत. प्रत्येकाचे रूल्स हे वेगवेगळे असतील. मला जे आवडतं, मला ज्या पद्धतीने पाहिजे त्याच पद्धतीने तुम्हाला योग्य वाटेल, तुम्हाला त्याच पद्धतीने अनुभव येईल असं नाही. कारण तुमचे थांबण्याची कॅपॅसिटी आणि माझी थांबण्याची कॅपॅसिटी वेगवेगळी असेल, एकसारखी असणार नाही, एक समान अजिबात असणार नाही. त्यामुळे तुमच्यासाठी रूल्स वेगळे असतात, माझ्यासाठी रूल्स हे वेगळे असतात. प्रत्येक व्यक्तीसाठी रूल्स वेगळे असतील. त्यामुळे स्वतःचे रूल्स बनवावे लागतील. आता याच्यामध्ये खास करून काय आहे, तर मी वारंवार सांगत असतो, लिमिट ऑर्डर वापरायची आपल्याला. त्यानंतर स्टॉप लॉस लावायचा. लिमिट ऑर्डर कुठं लावायची याविषयी पाहू. त्याच्या अगोदर स्टॉप लॉस हा प्रत्येक ट्रेडला गरजेचा आहे, पण प्रत्येकाचा लॉस घेण्याची क्षमता वेगळी असेल. त्यामुळे तुमचा स्वतःचा रूल पाहिजे. मी जेवढा लॉस घेऊ शकेल, कदाचित त्याच्यापेक्षा काहींचा कमी घेण्याची शक्यता असेल, काहींचा जास्त घेण्याची शक्यता असेल. आणि लॉस कमी करायचा असेल तर लॉट साईज जी आहे ती कमी करावी लागेल. ज्यांना लॉस घेणं जास्त शक्य नाही त्याने तेच काम करायचं आहे, पण लॉट साईज कमी करायची. आणि एखाद्या ठिकाणी जर त्याहीपेक्षा गरजेचा असेल, स्टॉप लॉस मोठाच होत असेल, तर काय, तर त्याला आहे की तो ट्रेड न करणे. एखादा ठिकाणी लॉस मोठा अपेक्षित असेल, म्हणजे स्टॉप लॉस हा जर मोठा अपेक्षित असेल आणि आपल्याला आवाक्याच्या बाहेरचा असेल, तर काय करावं लागेल आपल्याला, तर तो ट्रेड टाळावा लागेल. बरेच जण म्हणतात असं काय करायचं. काही नाही, ट्रेड टाळायचा आहे. तो ट्रेड टाळल्यानंतर तर आपल्याला लॉस होणार नाही. जो आपल्या आवाक्यातला ट्रेड आहे तोच ट्रेड करा. प्रत्येक ट्रेड करायची काही गरज नाही. त्यानंतर टार्गेटविषयी काही रूल्स असतात. टार्गेट प्रत्येकाचं वापर करण्याची पद्धत वेगवेगळी असते. काही स्काल्पिंग करतात, काही जॉबिंग करतात, काही हेजिंग करतात, काही आर्बिट्राज करतात. प्रत्येकाची वेगवेगळी सिस्टीम असेल, पण एक साधी सोपी सिस्टीम मी आपल्याला सांगू इच्छितो. टार्गेट एक पार्शियली प्रॉफिट बुकिंगची एक सिस्टीम आपल्याकडे असावी. कारण 100% आपल्याला कधी मिळणार नाही आणि त्याचं दुःख होऊ नये म्हणून मध्यंतरी कुठे एकदा प्रॉफिट बुक, किमान 2 ठिकाणी प्रॉफिट बुकिंग आपल्याला करता आली पाहिजे. सुरुवातीला एक आणि नंतर एक.
याच्यामुळे काय होणार, सुरुवातीला आपण प्रॉफिट बुक केलं की काही प्रॉफिट आपलं सुरक्षित झालं, परत मार्केट रिव्हर्स जरी गेलं, खाली जरी गेलं, विरोधात जरी गेलं तरी आपल्याला अडचण येणार नाही. त्यामुळे ही एक खासियत आपण लक्षात घ्यायची की पार्शियली प्रॉफिट बुकिंग हे आपल्याला ठेवायचं आहे आणि पुढे काम चालायचं. आता याच्यात रिएंट्रीची परत संधी आपल्याला मिळत असते की जर आपल्या डायरेक्शनला जात असेल, आपल्या म्हणण्याप्रमाणे जात असेल तर आपण रिएंट्री करू शकतो, परत एखाद्या ट्रेडमध्ये एंट्री करू शकतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणूनसाठी स्वतःचे रूल्स बनवा, स्वतःचे बनवल्याशिवाय काही हे नाही आहे. आता जो पहिला आहे तो म्हणजे एंट्रीचा रूल्स, ट्रेड रूल्स, जो की लिमिट ऑर्डरने आपला चालू होतो. पण लिमिट कुठं लावायची, तर मी अगोदरच सांगितलं, एखादा हाय किंवा लो ब्रेक केला आहे आणि त्याच डायरेक्शनला जाणार असं आहे, पण तरीसुद्धा एक रिव्हर्सल देतं मार्केट, तर तो रिव्हर्सल किती असेल, कुठपर्यंत असेल याचा अंदाज घेऊन आपण ज्या ठिकाणी ट्रेड करू शकतो तो. समजा मार्केट इथून चालू झालं, वर गेलं आणि इथं खाली येत आहे, तर खाली कुठपर्यंत येईल आणि वर जाईल, तर एक आहे कुठपर्यंत येईल याचा अंदाज बांधणे आणि दुसरा एक वर जायला लागल्यानंतर ट्रेड करणे. याच्यामध्ये या साईडला ट्रेड किंवा या साईडला ट्रेड. सेकंड साईडला वर जायला लागल्यानंतर ट्रेड करणं खूप चांगलं असतं, फायद्याचं असतं. खाली कुठपर्यंत येईल हे माहिती नाही, पण वर जायला लागलेलं आपल्याला दिसेल, मग तो पॉईंटला आपल्याला ट्रेड घेणं योग्य राहतं. म्हणूनसाठी हे रूल्स आपल्याला बनवावे लागतात. मग याच्यामध्ये ॲनालिसिसचे रूल्स असतील, चार्टचे रूल्स असतील, चार्ट पॅटर्न असतील, कॅन्डल पॅटर्न असतील किंवा बाकीच्या ऑप्शनचे रूल्स असणार आहेत. अगदी व्हॉल्यूमचे रूल्स असतील, आर्बिट्राजचे असतील, ओपन इंटरेस्ट विषय असतील, ग्रीक्स विषय असतील. आपल्याला जे काही माहिती आहेत, गोष्टी ज्या काही आपण वापरू शकतो त्या पद्धतीचे आपले रूल्स असणार आहेत आणि त्या पद्धतीने जर आपण रूल्समध्ये इन्व्हॉल्व होत गेलो तर मात्र मग आपल्याला पराजय आपल्याला पाहावा लागत नाही, आपल्याला विजयाला सामोरे जावं लागतं. म्हणून हा जो चार्ट आहे हा सोपा कसा वाटतो, तर त्याचं कारण असते आहे की हा चार्ट सोपाच आहे, आपण त्याला किचकट बनवतो. आपल्याला कळतंय, दिसतंय इथं पिनबार झाली, पण एवढं वाढलंय आणखी नाही वाढेल ह्या अपेक्षेने आपण काम करत असतो. या धर्तीवरती, या टेक्निक्सवरती आपण काम करत असतो आणि म्हणून मग कुठंतरी अडचण निर्माण होतात. आपल्याला दिसतात पण सुचत नाहीत, काही गोष्टी दिसतात, गोष्टी आपल्याला समोर पण सुचत नाही, त्यावेळेस आपल्याकडून गफलत होत असते. असंच प्रकारे आपण जर बँक निफ्टीकडे जर पाहिलं तरीही आपल्याला काही गोष्टी लक्षात येतील. चार्ट ओपन करतोय मी. काही म्हणतात एवढं मार्केट सोपं आहे का? एवढं मार्केट अवघडच नाही, एवढं मार्केट अवघडच नाही. सोपं तर आहेच आहे पण अवघड अजिबात नाही. पहा, सुरुवातीलाच पिन बार बनलेला आहे, सेकंड कॅन्डल, आणि मार्केट वरती आलं. त्यानंतर पहा टॉपला गेले, पिन बार बनलं, मार्केट खाली आलं. त्यानंतर पहा पिन बार बनला, बॉटम बनवला, मार्केट वरती गेलं. संपला विषय. 3 ठिकाणी चांगल्या संधी मिळाल्या. काय पाहिजे आपल्याला? काय पाहिजे काय आपल्याला? किती अपेक्षा धरणार आपण? मार्केटने काय सगळंच आपल्याला द्यावं का? मार्केट आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने देतं, आपण घ्यायला तयार होत नाहीत. आपली झोळी फाटकी असते, आपल्याला घेता येत नाही. आणि घेण्याचा ती एक स्टोरी आपल्याला माहिती असेल की एकाला देवाने वरदान दिलं की तू पाहिजे तेवढ्या मोहरा घेऊ शकतोस, पण जमिनीवर पडल्या की त्याची माती होणार. बऱ्याच जणाला भरपूर मिळतं आणि शेवटी माती होते, कारण झोळी फाटते आणि त्या सगळ्या मोहरा जमिनीवर पडतात. तशी कंडिशन बऱ्याच जणाची शेअर मार्केटमध्ये होते. नक्कीच तुमच्याही बाबतीमध्ये असे काही अनुभव आले असतील तर जरूर कळवायचे आहेत. तुम्हाला कोणत्या प्रकारचं चॅलेंज
येत आहे तुमच्यासमोर. शेअर मार्केटमध्ये कोणतं चॅलेंज येतं तुम्हाला ते कॉमेंट्समध्ये टाका, त्याच्याविषयी आपल्याला नक्कीच व्हिडिओ बनवता येईल. ओके, धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस आनंदात जावो.